16 कुंभांचा गाव 24.5 खेड्यांची मालकीण हातकंबा गावची ग्रामदेवता आई वाघजाईचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। भाविक उत्साहाने ते जमले आहेत। आता आपल्या सोबत आहेत हातकंबा गावचे ग्रामस्थ परशुराम कदम, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार दादा, कशा प्रकारे शिमगोत्सव साजरा करतात? हातकंबा गावच्या शिमगा उत्सवाला आजपासून सुरुवात होते। सकाळी 9:30च्या दरम्यान संपूर्ण गावातील 16 कुंभाचे मानकरी देवळामध्ये जमून आई वाघजाईला प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर होळी आणण्यासाठी आदरणीय सुधाकर दादा जोशी, आमचे अरुण काका जोशी यांच्या जोशी परिवारांच्या इथे आमची यंदाची होळी आहे। काही वेळातच या ठिकाणी अखंड गावची संपूर्ण मानकऱ्यांनी या ठिकाणची रहिवासी होळी घेऊन येतील। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या हातकंबा गावचे खोत आदरणीय मुन्ना शेठ देसाई, चारवाडीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक भाई तारव, त्याचबरोबर सुरेश दादा गुरव असतील, त्या संपूर्ण गावाचे 16 मानकरी आणि मानकरी कारभारी प्रमुख मंडळी या ठिकाणी होळी एक अर्धा तासातच घेऊन येतील। गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा जो आमचा माड आहे तो खूप मोठा असल्यामुळे आम्हाला होळीची जी काही साईज आहे मुद्द्याची ती वाढवायला लागली आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून गावाने एक जबाबदारी हातकंबा कदमवाडीवर दिलेली आहे, ती ही आमची संपूर्ण नवीन भावी पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे। त्याचं प्लॅनिंग म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व जमून पुन्हा एकदा होळीचा जो उद्या तुम्ही बघाल या ठिकाणचं याची साईज ही आपल्याला वाढवायला लागत असल्यामुळे संपूर्ण ही तरुण पिढी या ठिकाणी आली आहे। थोड्या वेळातच होळी उभी राहील। त्यानंतर 6, 6:30, 7च्या दरम्यान होम होईल, गाराणे होतील। त्यानंतर 10 वाजता प्रत्येक वाडीवरती गावाने खेळे उभे करायचा जो सालाबारप्रमाणे विषय चाललेला आहे, तशा पद्धतीने या ठिकाणी आज तारेवाडीची पाळे आहे ते एक आपली कला सादर करतील। एक मुखाने आमचा अखंड गाव एकजुटीने प्रत्येक मानकऱ्यांच्या प्रत्येक प्रमुखांच्या हाकेला साथ देऊन आमचा गाव एकजुटीने शिमगा उत्सव साजरा करत असतो। संपूर्ण गावाला आणि संपूर्ण जिल्ह्याला आम्हा सर्व कदम परिवारांकडून होळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। परशुरामांनी आता आपल्याला माहिती सांगितलेली आहे, असा शिमगोत्सवाची रूपरेषा त्यांनी सांगितली आहे। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलंकर, रत्नागिरी।